इन्स्पायर कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सिरीज सुरू केली आहे राज्यसेवा प्रिलिम आणि मेन्सबद्दल. तर सर्वप्रथम आपण जेव्हा राज्यसेवेची तयारी करतो तर आपल्याला सिलेबसबद्दल इत्थंभूत माहिती असणे ही महत्त्वाची गरज आहे. तुम्हाला सिलेबस जर नसेल माहिती तर तुम्हाला अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेम करतो. आणि आयोगानं प्रिलिम जेव्हा तुम्हाला विचारतं, प्रिलिमवरच तुम्हाला तुमचं डिसाईड केलं जातं की तुम्हाला मेन्सला बसायचं की नाही. जेव्हा तुम्ही प्रिलिम जर व्यवस्थित करत असाल तर मेन्सला बसण्याचे चान्सेस 100% तुमचे असतात. त्यासाठी तुम्हाला मेन्सचा सिलेबस पण इन्फॉर्मेशन पूर्ण डिटेलमध्ये असणं महत्त्वाचे आहे. प्रिलिमला जेव्हा आयोगानं क्वेश्चन पेपर आपला सिलेबस टाकला असतो तेव्हा ते इत्थंभूत इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली नसते. परंतु तुम्ही जर इन्स्पायर असाल किंवा MPSCचे चांगल्या प्रकारे किंवा राज्यसेवा करणारे तर तुम्हाला सायमल्टेनियसली मेन्सचा सिलेबस पूर्ण डिटेलमध्ये माहिती असला पाहिजे. त्यामुळे ते प्रिलिमचा सिलेबस मेन्शन केला नसला तरी बी राज्यसेवेच्या मेन्समध्ये सिलेबस मेन्शन केला आहे. त्यासाठी तुम्हाला राज्यसेवेचा पहिले इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रत्येक GS1, GS2, GS3, GS4 ह्या GS1मध्ये जे सिलेबस आहे ते हिस्ट्री, जॉग्राफी आणि त्यानंतर दुसरं जे सिलेबस असेल मेन्शन केलं आहे सोशल सोसायटीचा तर तुम्हाला इकडे इन्फॉर्मेशन जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला प्रिलिममध्ये तुम्हाला मार्क चांगले पडू शकतात. कारण की सिलेबस मेन्शन केलं आहे मेन्समध्ये त्याच्यावर सायमल्टेनियसली ओव्हरलूक करून तुम्हाला प्रिलिमला शॉर्टमध्ये ते दिलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण प्रिलिमचा सिलेबस काय आहे थोडक्यात वाचून घेऊ. प्रिलिम आहे तर प्रिलिम फर्स्ट पेपर प्रिलिमचा तुम्हाला 200 मार्काला आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे तुम्हाला राज्य व राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल लेवलचे महत्त्वाचे चालू घडामोडी. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे भारताचा इतिहास व भारताच्या राष्ट्रीय चळवळी आणि महाराष्ट्राचा संदर्भासह. म्हणजे आपला जसं भारताचा इतिहास आणि चळवळी माहिती आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राची बी नेते मंडळी किंवा महाराष्ट्राचा बी इतिहास भारताच्या इतिहासामध्ये समावलेला असेल. त्यामुळे महाराष्ट्राबद्दल आपण MPSC करत असल्यामुळे महाराष्ट्राबद्दल इन्फॉर्मेशन जास्त हवी असते. त्यामुळं महाराष्ट्राचा बी इतिहास आपल्याला माहिती असणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर 3 नंबरला महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा भूगोल. भारताचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल असणे माहिती असणे आपल्याला महत्त्वाचे आहे. त्यानंतर चौथ्या नंबरला आहे भारताचा व महाराष्ट्राचा राज्यसेवा व प्रशासक, राज्यशास्त्र व प्रशासक. त्याच्यामध्ये संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण आणि हक्कविषयक प्रश्न. त्यानंतर 5व्या नंबरचा आहे आर्थिक व सामाजिक विकास. त्याच्यामध्ये शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. 6 नंबरचा पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता, हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न. याविषयी विशेष तज्ञाची गरज नाही. सामान्य विज्ञान. हे झालं GS प्रिलिमचा सिलेबस. याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचता तुम्हाला तर काहीच मेन्शन केलं सिलेबसचा डिटेलमध्ये नसते. त्यामुळे आपल्याला बऱ्याच लोकांना वाचताना प्रॉब्लेम येतो. कारण की आपल्याकडं सिलेबस मेन्शन केल्यानंतर काय वाचायचं ह्या गोष्टी कळत नाही. त्यामुळे आपल्याला प्रिलिम सुरू करण्याच्या अगोदर मेन्सचा सिलेबस डिटेलमध्ये माहिती असणे महत्त्वाचं आहे. कारण की आता राज्यसेवेचे प्रिलिम हे मेन्सच्या बऱ्यापैकी टॉपिक आपला प्रिलिममध्ये विचारले जाते. तुम्ही जर मेन्सचा सिलेबस जर व्यवस्थित वाचला असाल तर तुम्हाला प्रिलिम सोडवणं काय म्हणजे अवघड जाणार नाही. त्यामुळे पहिलं आपण एक सायमल्टेनियसली 4ही GSचे आपण सिलेबस ओव्हरलूक करणार आहोत. त्यामुळे फर्स्ट व्हिडिओमध्ये आहे ना GS फर्स्टबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये विचार केला तर राज्यसेवेचा फर्स्ट पेपर जो आहे त्याच्यामध्ये आपला डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर आपल्याला प्रिलिमला काय वाचायचं नाही ते आपल्याला लक्षात येते. त्याच्यामध्ये फर्स्ट पेपरमध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल, महाराष्ट्रासह काही सारांशसह हे पहिल्या GSमध्ये मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ह्याच्यामध्ये 3 याच्यामध्ये आपल्याला डिवाईड केलेलं आहे. 3 ते 4 याच्यामध्ये डिवाईड केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 3 याच्यामध्ये डिवाईड केलं आहे सिलेबस पूर्ण. पहिला आहे भारताची संस्कृती म्हणजे इतिहासाबद्दल. त्यानंतर महिला सेक्शनमध्ये सोशल इश्यूबद्दल. त्याच्यानंतर आहे जागतिक भूगोल म्हणजे भूगोला संदर्भामध्ये. तर फर्स्ट टाईम आपण GS1चा सिलेबस आधी ओव्हरलूक करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला ते कळेल की बाबा GSमध्ये काय वाचायचं. GS फर्स्ट याच्यामध्ये तो प्रिलिमला कसे क्वेश्चन विचारले जाते आणि त्याच्यानंतर किती सिलेबस आपल्याला मेन्शन आहे हे जर तुमचं ओव्हरलूक झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रिलिमला प्रॉब्लेम येणार नाही. आणि मेन्सचा सिलेबस जर तुम्हाला इत्थंभूत माहिती असेल प्रिलिमचे प्रत्येक गोष्टी तुम्हाला टॅकल करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण सिलेबस आधी वाचून घेऊ. मग सिलेबसचा इत्थंभूत त्याचे किती आवाक्य आहेत समजा
ते कितपर्यंत फॅक्शन करते. त्यामुळं आपला ते पूर्ण आवाका जर लक्षात आला तर आपलं राज्यसेवेचे प्रिलिम UPSCच्या धर्तीवर जे विचारले जाते ते आपल्याला सॉल्व करण्यासाठी महत्त्वाचा आपल्याला आधार भेटेल. त्यानंतर पहिलं सर्वप्रथम आपण आता सिलेबस आपण ओव्हरलोक करायचा प्रयत्न करू. नंबर 1 आहे भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन व आधुनिक काळापर्यंत असलेल्या कलेचे स्वरूप, साहित्य व स्थापना कला यांच्या ठळक पैलूचा समावेश केला आहे. जेव्हा आपण राज्यसेवेमध्ये जेव्हा आपण अधिकारी म्हणतो तर आपल्याला इन्फॉर्मेशन असलं महत्त्वाची गरज आहे इतिहासाबद्दल. म्हणजे प्राचीनमध्ये आपली भारताची संस्कृती कशी आहे किंवा मध्ययुगीनपर्यंत आपण कसं वाटचाल केली आहे, त्याच्यानंतर आधुनिकमध्ये त्याचा उपयोग कसा होतो. आणि या दोन्ही तिन्हीच्या गोष्टीचा लक्षात घेतल्यानंतर फ्युचरमध्ये आपल्याला जो अधिकारी बनून तुम्ही समाजामध्ये जेव्हा तुम्ही काम करता तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती असली पाहिजे. त्याच्यामुळे आपण जर पास्ट जर आपल्याला माहीत असेल तर फ्युचर आपण चांगलं घडू शकतो. त्यासाठी आपलं इन्फॉर्मेशन असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या भारताची साहित्य काय आहे, स्थापना कशी आहे, कला काय, कलेचे आपल्या वैशिष्ट्य काय आहे, हे तर आपल्या भारताची संस्कृती आहे. त्यामुळे आपल्याला माहिती असणं कळायची गरज आहे. त्याचं महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भासह भक्ती चळवळ आणि त्याचे तत्त्वज्ञान. जेव्हा महाराष्ट्राचा जेव्हा इतिहास आपण बघतो ना त्या टाईमला आपल्याला महाराष्ट्रामध्ये झालेल्या भक्ती चळवळी, त्याच्यानंतर ज्ञानोबा महाराज किंवा संत रामदास, त्याच्यानंतर तुकाराम महाराज असे जे महापुरुष होऊन गेले, यांच्या जे आपल्याला भक्ती चळवळीमध्ये जे आपल्याला गुण भेटण्यात आले किंवा प्रशासन चालवण्यासाठी काय काय गोष्टी घेतल्या पाहिजे, समाजामध्ये सलोखा कसा निर्माण केला पाहिजे, भाईचारा कसा निर्माण केला पाहिजे, याच्याबद्दल महाराष्ट्राच्या संत चळवळीच्या विशेष संदर्भ आहे. त्यामुळं आपल्याला इतिहासामध्ये पाहिल्यानंतर ह्याचा उपयोग आपल्याला भारतामधून इंग्रज हाकलून काढण्यासाठी आणि भारतामध्ये लोकांमध्ये नॅशनलिझम जागा करण्यासाठी हे महत्त्वाचा ह्याचा पाऊल आहे. त्यामुळे ते आपल्याला ही माहिती असणे काळाची गरज आहे. त्याच्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकातील मध्यापासून ते आजपर्यंत महत्त्वपूर्ण घटना, महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या. जेव्हा इंग्रज लोक 18व्या शतकामध्ये भारतामध्ये जेव्हा आले त्याच्यानंतर त्याने त्या मध्ययुगांपासून ते आतापर्यंतच्या ज्या घटना झालेल्या आहेत, आधुनिक काळामध्ये इंग्रजांनी कसे आले, आपल्या भारतामध्ये किती वर्षे राज्य केलं, त्यानंतर त्यानं आल्याच्या त्यानं वसाहत स्थापन केली, त्याच्यानंतर त्यानं भारतीय लोकांमध्ये कसे आपले नॅशनलिझम जागा करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या अगोदर त्याने एक्सप्लॉटेशन कसे केले, त्याच्यानंतर आपण इंटरनॅशनल आपला कसा संबंध आला. त्यामुळे तुम्हाला ते इतिहासामध्ये पाहिल्यानंतर तर आतापर्यंतचा इतिहास आपण लक्षात घेतल्यानंतर इंग्रज आल्यापासून ते आतापर्यंत आपल्या गोष्टी लक्षात येतात. त्याच्यामध्ये ते होते वेळेस प्रत्येक लोकांचं कॉन्ट्रिब्युशन, त्याच्यामध्ये प्राचीन झालं, मध्ययुगीन झालं, त्याच्यामध्ये आज भारताच्या मध्ययुगांमध्ये भारताच्या मॉडर्न टाईममध्ये लोकांनी कॉन्ट्रिब्युशन केल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येते महामानवाने आपलं जे कॉन्ट्रिब्युशन केले, महात्मा गांधी झालं, राजा मोहन राय झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालं, त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, अशा लोकांचा पण आपल्याला उपयोग होतो की त्यानं आधुनिक भारतामध्ये आपल्या इतिहासातील कामं केली आहे. त्याच्यामुळं आपल्याला आज भारतामध्ये जे स्वातंत्र्य आपल्याला भेटते, जे आपल्याला फ्युचरमध्ये आपण आता जे इकॉनॉमीमध्ये ग्रोथ करतो किंवा इंटरनॅशनलवर जे आपल्या भारताचं कद आहे, त्याच्यामुळं ते आपल्याला लक्षात येण्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तीचे पण आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्या काय समस्या होत्या, आता काय समस्या होत्या सॉल्व करू शकतो, याच्यासाठी ज्या माणसाने आपला कॉन्ट्रिब्युशन ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. म्हणून त्यामुळे सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे की वाटते वेळेस आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्प्यामध्ये देशाच्या निरनिराळ्या भागामध्ये स्वातंत्र्य लढ्याचे योगदान देणारे महत्त्वपूर्ण व्यक्ती, स्वातंत्र्य लढ्याचे योगदान. जेव्हा आपला भारत स्वातंत्र्य होता, जेव्हा इंग्रजाच्या काळामध्ये गुलामीमध्ये होता, तेव्हा भारताच्या निरनिराळ्या भागामध्ये स्वातंत्र्याची लढाई चालू होती. त्याबरोबर प्रत्येक उत्तर स्टेटमध्ये, साऊथर्न स्टेटमध्ये किंवा नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये किंवा त्यांना सदर्न स्टेटमध्ये ज्या लोकांनी इंग्रजाच्या विरोधामध्ये जे बगुल फुकलं होतं स्वातंत्र्यासाठी, तेव्हा त्या गोष्टी त्या लोकांना लक्षात आल्या. त्यासाठी याचे योगदान पण माहिती असणं लक्षात आहे. तेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी किती टप्प्यावर आपल्याला चळवळ करावं लागल्या, किती लोकांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला सांगता येते फ्रीडम स्ट्रगलमधले कोणत्या लोकांचं पार्टिसिपेट आहे, त्याच्यानंतर मॉडर्न आले, त्याच्यानंतर एक्स्ट्रीमिस्ट आले, त्याच्यानंतर महामानव आले, ज्याच्यानंतर समाजसुधारक आले. ह्या गोष्टी माहिती असणे काळाची गरज आहे. याच्यावर क्वेश्चन आपला विचार, जोपर्यंत आपला इतिहास माहिती राहत नाही तोपर्यंत आपण फ्युचरमधली आपण प्लॅनिंग करू शकत नाही. त्यामुळे सिलेबसला मेन्शन करण्यात आलं. त्याच्यानंतर स्वातंत्र्य एकीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना. भारत स्वातंत्र्य झाले एकीकरण करून कसे भारतामध्ये समित्या स्थापन झाल्या, कसे रिव्हॉल्युशन झाले, कशानंतर आपण फ्युचरमध्ये आपला डेव्हलप होण्यासाठी आपण कसे गोष्टी कसे एकत्रित करून स्वातंत्र्य लढ्यासाठी देशांतर्गत पुनर्रचना करण्यात आली, त्यांचं आपल्या भारतात कसं स्वातंत्र्य भेटले, त्याच्यानंतर काय लोकांना कॉन्ट्रिब्युशन हे पण आपलं वाचलं आहे, ते सिलेबसमध्ये मेन्शन केलं. त्यामुळे आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्ध, देशाची भूमी समितीची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वासनवाद आणि राजकीय तत्त्वज्ञान, तसेच काही साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी स्वरूपाचे जगात समाजावरील त्यांचा प्रभाव समावेश राहिला आहे.
जेव्हा आपण 18व्या शतकामध्ये इंग्रज लोक आले तेव्हा 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 त्या टाईमलाच आपलं लक्षात आलं पाहिजे इंटरनॅशनल लेवलवर बाबा भारताचं बाबा एक वसुधैव कुटुंब जे आता आपण जे कसं फॉरेन पॉलिसीमध्ये वापरतो त्याचा रेफरन्स पहिलं पण होता. त्या टाईमला पण इंटरनॅशनल लेवलला फ्लो चालायचा. भारतामध्ये जे लोक बाहेरून लोक अतिक्रमण करून आले होते ते कशामुळे आले होते की जेव्हा इंग्रज येण्याच्या अगोदर डच, इंग्रज किंवा फ्रान्स तिचे लोक जे येत होते एकामागे एक वसाहत घेऊन, त्याच्यामागे ते कारण होतं की इंटरनॅशनल तेव्हा पण ट्रेड चालू होता. ते करते वेळेस त्या लोकांमध्ये जे क्रांती होती म्हणजे इंग्लंडमध्ये होती औद्योगिक क्रांती, त्याच्यानंतर जागतिक महायुद्ध. जेव्हा आपण स्वतः डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच गोष्टी आपला समावेश करावा लागतो. त्यासाठी बरेच आपल्याला ते इन्फॉर्मेशन घेताना 18व्या शतकामधले जागतिक क्रांती झालं, युद्ध झालं, देशाची पुनर्रचना झालं, वसाहतवाद काय आहे, निर्वाहसनवाद काय आहे, राजकीय तत्त्वज्ञान तसे साम्यवाद, भांडवलशाही समाजवाद इत्यादी स्वरूप समाजामधले आपल्याला माहिती राहिलं पाहिजे. आणि याच्यामुळेच आपल्याला फ्युचरमध्ये जेव्हा अधिकारी बनता येईल तर आपल्या देशाची प्रगती कशी झाली, आपल्या देशावर कोण्या देशाचा कसा पगडा होता, कोण्या देशाचे कशा थिंकिंग होती, त्यानंतर आपण भारताने कशी थिंकिंग घेतली, त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा झाला. आज जे आपण उभा टाकलो त्या गोष्टीचा इन्फॉर्मेशन घेऊन किंवा त्याचा ओहापोहा आपल्या लक्षात असल्याच्यानंतर आपण फ्युचरमध्ये प्लॅनिंग करू शकतो. त्यामुळे एक अधिकारी म्हणून तुम्ही जर जेव्हा पुढं सिस्टीममध्ये काम करा तुम्हाला हे इन्फॉर्मेशन माहिती असणे कळायची गरज आहे. त्यामुळे हे समाजामध्ये हे सिलेबसमध्ये टाकण्यात आले. समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता. आता भारतामध्ये समाजामध्ये ठळक वैशिष्ट्ये कोणते असतील बुवा, आपल्या रहनसहन कसं आहे, आपल्या देशाचं कल्चर कसं आहे, त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये आपण काय काय गोष्टी करू शकतो किंवा आपल्या देशाची ग्रोथ रेट कशी आहे किंवा आपल्या देशाचा वाटचाल कशी आहे, ते ठळक वैशिष्ट्य आपल्याला माहिती असणे काळाची गरज आहे. आणि ते त्यानंतर भारतानं बाबा कशी फॉरेन पॉलिसी यूज केलं पाहिजे, आपल्या भारताच्या लोकांची समस्या काय बाबा, फ्युचरमध्ये आपल्याकडं समस्या काय होतं, मग फ्युचरमध्ये पास्टमध्ये काय काय गोष्टी आपल्याकडून चुका झाल्या तर फ्युचरमध्ये त्या चुका केल्या नाही पाहिजे. मग त्याच्यामुळे आपल्याला कुठं जायचं आहे या गोष्टी जेव्हा इन्फॉर्मेशन घ्यायचं असेल तुम्ही अधिकारी म्हणून तुम्हाला या गोष्टी माहीत राहावं म्हणजे इतिहासाच्या सिलेबसमध्ये मेन्शन करा. त्यामुळे आपल्याला माहीत असणं काळाची गरज आहे. त्याच्यानंतर आहे महिला संघटनेची भूमिका, लोकसंख्या, समाज संबंधित मुद्दे, दारिद्र्य, विकासाचा प्रश्न, नागरिकांनी याची निगडीत समस्या, त्यावरील उपाययोजना. आता हा सिलेबसमध्ये मेन्शन करण्यामागचं कारण काय की आपला हा देश स्त्री पुरुष समानता इक्वेलिटीवर जगण्यात आला. त्याच्यामध्ये स्त्रीबरोबर तसे पुरुषाबरोबरच स्त्रीचे पण समस्या आहेत. ते समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन करा महिलाचे संबंधित मुद्दे कोणते आहेत बाबा, त्याच्यानंतर लोकसंख्या काय आहे बाबा, लोकसंख्येमध्ये संबंधित मुद्दे कोणते आहेत, दारिद्र्य काय आहे बाबा, विकासात्मक प्रश्न काय, नागरिकांचे या संबंधित निगडीत समस्या काय आहे, त्यावरील उपाय काय. जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून क्लास 1 ऑफिसर जेव्हा बनसाल ते तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या पुढं सातत्याने उभा टाकल्या. वुमन एम्पॉवरमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंटचे काय पॉलिसी आहेत, वुमन एम्पॉवरमेंटचे काय म्हणजे समस्या आहेत बाबा, त्यानंतर समस्यामध्ये कोणते लोकसंख्या काय बाबा, त्या संबंधित मुद्दे कोणते बाबा, त्याच्यानंतर दारिद्र्य झालं, त्यानंतर बेरोजगारी झाली, त्याच्यानंतर पॉवर्टी एलिमिनेशन झालं, त्याच्यासाठी कोणते गव्हर्नमेंटच्या कोणत्या स्कीम आहेत ह्या तुम्हाला माहिती असण्यासाठी. त्यानंतर जसं जागतिकीकरण होत गेलं तसं माणसामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ होत गेली, त्याच्यानंतर माणसामध्ये बी ते डेव्हलपमेंट होतं, ते पॉप्युलेशनच्या माध्यमातून लोकांचे लिव्हिंग स्टँडर्ड बदल, त्याच्यामध्ये नागरीकरणाचा हा मुद्दा आला. मग त्याच्यामध्ये समस्या काय बाबा, आज आपले लोक खेड्या कोणी शहराकडे जातात, शहरामध्ये गेल्याचं नागरीकरण होते, तिथं ते काय प्रॉब्लेम येतात, मग ते प्रॉब्लेम आल्यानंतर त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या कोणत्या स्कीम आहेत ते लागू केल्यानंतर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्याच्यात फ्युचरमध्ये ह्या समस्या कमी होण्यासाठी उपाययोजना काय असल्या पाहिजे ह्या सिलेबसला आपल्याला मेन्शन करायमागचं कारण की तुम्हाला हे उपाययोजना माहिती पाहिजे. जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून जो जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी फेस करावंच लागणार. आता झपाट्याने जे पॉप्युलेशन ग्रोथ होत आहे तेव्हा नागरिकरणाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यासाठी ते मुद्दे माहिती लक्षात राहावं, तुम्ही अधिकारी म्हणून ते सॉल्व्ह करा म्हणून त्यासाठी सिलेबसला मेन्शन केलं आहे. त्यामुळे आपला इन्फॉर्मेशन जेव्हा वाचते वेळेस आहे ना प्रिलिम ह्या दृष्टिकोनापासून नका मेन्सच्या दृष्टिकोनापासून जेव्हा मी अधिकारी म्हणून जेव्हा रिटर्न कराल ना तुम्हाला हे उपाययोजना सांगता आल्या पाहिजे, गव्हर्नमेंटच्या स्कीम सांगता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा प्रशासनामध्ये उतरल्यानंतर तुम्हाला ते मागचे म्हणजे मुद्दे काय आहेत बाबा, जे समस्या कोणत्या आहेत समाजामध्ये ते कशा टॅकल करायच्या हे तुम्ही जर इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ते त्याच्यावर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ते पॉवर भेटतील. मग तेव्हा तुम्ही हे जर सिलेबस तुम्हाला माहीत असेल किंवा ह्याच्यावर तुम्ही वाचून गेले असेल तर तुम्हाला याच्यावर अधिकारी म्हणून जेव्हा ॲक्शन घेण्याचा जेव्हा टाईम येईल तेव्हा मला ह्या गोष्टीचा फायदा होईल. त्यामुळे हे सिलेबसमध्ये मेन्शन करण्यात आले. त्याच्यानंतर जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम. आता आपला जग हा ग्लोबलायझेशन झाले, जेव्हा भारत जेव्हा इंटरनॅशनल जेव्हा आपण करेक्शन होत असते तेव्हा आपले लोक इथं फॉरेनमध्ये जेव्हा एंट्री करतात बाबा कामासाठी झालं किंवा कल्चरली आपण इव्हेंट पार्टिसिपेट करतो किंवा कल्चरली आपण जे अडॉप्शन करतो त्याच्यानंतर त्या जगाचा पण आपल्या भारतीय संस्कृती कोणता परिणाम होतो बाबा, आताची संस्कृती कशी आहे, जगामध्ये कोणती संस्कृती चालू आहे बाबा, ते तुम्हाला जर लक्षात माहिती असेल तर तुम्हाला त्याचा होणारा परिणाम किंवा त्याच्यावर दुष्परिणाम किंवा त्याचे फायदे तोटे आपल्या लक्षात येईल. त्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन करण्यात आहे. याच्यामुळे कसं होते
येणाऱ्या जागतिकीकरणामध्ये जे कोणते आपल्याला पुढे समस्या येतील ते भारत जर लक्ष ठेवला तर त्याचा प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये उद्भवणार नाही आणि त्याच्यावर चांगल्यापैकी उपाय करून आपण समाजामध्ये सुज्ञ करून आणि डेव्हलपमेंटच्या रेसवर आपल्याला नेता येईल. त्यासाठी हे सिलेबसमध्ये मेन्शन करण्यात आलं आहे सिलेबस. त्यामुळे अधिकारी म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं काळाची गरज आहे. त्यामुळे हे सिलेबस मेन्शन करण्यात आलं आहे. त्यानंतर सामाजिक सबलीकरण, जातीवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्ष. आज आपण समाजामध्ये बघतो ना, समाजातील सबलीकरणासाठी गव्हर्नमेंटने बऱ्याच स्कीम लागू केल्या आहेत. त्या वापर करून आपण समाजामध्ये एक अवेअरनेस करून समाजाला कॉन्ट्रीब्युशन करून समाजाला आपण एक पॉझिटिव्ह ग्रोथ रेट करून येऊ शकतो. त्याच्यानंतर जातीवाद. आज समाजामध्ये आपण महापुरुषाचा याचा जेव्हा वाचना प्राचीन मध्ययुगीन आधुनिक काळामध्ये जे जातीवाद होते त्याच्यामुळे आपल्या भारताच्या ग्रोथ रेटमध्ये काय त्याचा समस्या निर्माण होतात. समाजामध्ये हे जातीवाद नसल्याच्यानंतर काय काय समस्या येऊ शकतात, असल्याच्यानंतर काय समस्या येऊ शकत नाही. मग अधिकारी म्हणून तुम्ही ही समस्या जर उद्भवण्याच्या अगोदर तुम्हाला जर ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन माहीत असेल तर तुम्ही ते जातीवादाबद्दल चांगला डिसिजन घेऊन तुम्ही त्याला समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी अधिकारी म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असल्यामुळे सिलेबसमध्ये टाकलं. आता प्रांतवाद झालं. आता आपण आता सध्याला बघतो ना, महाराष्ट्रामध्ये प्रांतवाद आहे, उत्तर बिहारमध्ये प्रांत आहे, साऊथ ईस्ट स्टेटमध्ये प्रांतवाद आहे. भारत हा आपला एक देश आहे, पण त्याच्यामध्ये प्रांतवाद का आहे हे आपल्याला पहिले इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते प्रांतवाद कमी होण्यासाठी आपण काय कॉन्ट्रीब्युशन करतो, त्यासाठी आपण देशाला एक कॉन्ट्रीब्युशन करून नॅशनलिझम जागरूक करून आपण देशाला एक देश आहे ह्या दृष्टिकोनातून आपण त्या गोष्टी लक्षात घेण्यासाठी आपल्याला प्रांतवाद हा कन्सेप्ट महत्त्वाचे आहे ते लक्षात आले पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काय उपयोग करता येईल ह्याच्यामुळं सिलेबस वाचणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे सायमल्टेनियसली तुम्हाला जर मागच्या गोष्टी पाहिल्याच नसतं, तुम्ही पेपर वाचताना तेव्हा ह्या गोष्टी येतातच, सतत त्या पेपरच्या न्यूज माध्यमातून येतात, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी प्रांतवाद आहे काय लक्षात आला पाहिजे. प्रांतवाद होण्यामागचे कारणं काय, व प्रांतवाद हे कमी करण्यासाठी आपण एक अधिकारी म्हणून काय स्टेप घेऊ शकतो. त्याच्यामुळे हे प्रांतवाद हा समस्या निर्माण राहणार नाही. भविष्यामध्ये समजा देशामध्ये सलोखा निर्माण राहील यासाठी आपण काय करता येईल ह्याचा उपाययोजना करण्यासाठी आपण सिलेबस पहिले वाचणे ही महत्त्वाची गरज आहे. धर्मनिरपेक्षता. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण कोण्याच धर्माला आपण असं म्हणजे टार्गेट केलं नाही बा ह्या धर्माचा देशामध्ये पकड आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष होण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय गोष्टी मेन्शन केल्या आहेत बाबा, तुम्ही अधिकारी म्हणून ते वाचल्याच्या नंतर तुम्हाला सिलेबसमधून जेव्हा तुमच्याबरोबर इन्फॉर्मेशन येईल तर तुम्हाला जेव्हा अधिकारी म्हणून तुम्ही फील्डवर जाल तर तुम्हाला धर्मनिरपेक्षता हे जे शब्द आहे त्याचा उपयोग तुम्हाला करता येईल. त्याच्यामुळे आपल्याला समाजामध्ये समस्या आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन करता येईल. त्याच्यामुळं आपण नॅशनल बिल्डिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा आपण दुवा म्हणून आपण साध्य होईल. त्यासाठी आपल्याला सिलेबसमध्ये प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक टॉपिक प्रत्येक स्टेटमेंटवर आपल्याला ते इन्फॉर्मेशन असली पाहिजे चौफेर. त्यामुळं आपल्याला एक अधिकारी सतर्क बनण्यासाठी ह्या गोष्टीची आवश्यकता आहे. तर सिलेबस तुम्हाला जर मेन्शन चांगला असं पैका तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही याच्यावर चांगल्या प्रकारे उपयोग करून त्याचा उपयोग करून समाजामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकता. आणि ते समाजामधलं जे हार्मनी मेंटेन करण्याचं काम हे अधिकारी ते जो वापर केला तर आपण त्याच्या चांगल्या प्रकारे आपण त्याला हे देऊ शकतो, म्हणजे त्याला आपण जस्टिस देऊ शकतो. त्याचा भारताचा जागतिक भूगोल आणि त्याचे ठळक वैशिष्ट्य. आता कसं आहे, भारत देश हा म्हणजे आपण एकत्र राहू शकत नाही जगामध्ये. आपल्याला वसुधैव कुटुंब जे आपण जे फॉरेन पॉलिसीमध्ये जे वापरलं आहे टूल्स ते म्हणजे कसं ग्लोबलायझेशन जे झाल्यामुळेच आपला जगाशी समजा देशाचे आपला कनेक्ट होणार नाही. मग ते कनेक्ट होताना तिथली जॉग्राफी काय आहे, आपल्या देशातला तिथल्या देशासोबत कोणता ट्रेड आहे, त्याच्यानंतर आपल्या समस्या काय, जगाच्या समस्या कोणत्या आहेत, ते जागतिकीकरणाचे मुद्दे आल्यानंतर आपण जे आता युनोच्या अंडरमध्ये जे आपण जे फंक्शनिंग करतो ते भारताचे जे लोक इन्व्हायरमेंटच्या संदर्भात झालं किंवा इंटरनॅशनल पीसच्या संदर्भात झालं किंवा त्याच्यानंतर पॉवर्टी इलिमिनेशनच्या संदर्भात झालं, ह्या ज्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला भारतातील काही भौगोलिक सीमा किंवा भौगोलिक त्याचे वैशिष्ट्य काय बा, त्याचे मूळचं जुळतं कसं असेल. उदाहरणामध्ये आपण तरी भूगोलामध्ये विचार करण्यात आला होता जेव्हा भारताचं स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर जेव्हा मध्ये प्रकृतीची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यानंतर ते कसे आपल्याला कंट्री आपले डिवायडेशन झाले, त्यांना तुम्ही भूगोलामध्ये व्यवस्थित जर विचार केला तर तुम्हाला कळून येईल की बाबा जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल हे सायमल्टेनियसली त्या प्रकृती कशी ठळक वैशिष्ट्ये कशी असतील, त्यानंतर प्रकृती कशी दिवाणघाणोगाची एकसारखी आहे. मग त्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या तर आपल्याला स्मूथली फंक्शन करायला बाबा आपल्या भारतातला माणूस कुठं जाऊ शकतो, कुठं जसं मॅच करू शकतो, तिथली संस्कृती काय इथली संस्कृती काय आहे, सो पॅरामीटर तुम्ही मॅच कराल तर तुम्हाला त्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जेव्हा फील्डमध्ये काम करता तुम्हाला हे माहिती पाहिजे. उदाहरणामध्ये आपण ह्याचा काय रेफरन्स देण्यात आला. आता जेव्हा आपले कामाला लोक जेव्हा नॉर्थ ईस्ट साईडमधून किंवा आपलं साऊथ ईस्ट स्टेटमधून जेव्हा बाहेर देशामध्ये जातात तर त्या लोकांची तिथली काय बाबा जॉग्राफिकल कंडिशन काय आहे,
त्यानंतर आपल्या लोकांची काय कंडिशन आहे बा, त्याच्यामुळे कसं कसं कनेक्ट होऊ शकतो, कसं जाऊ शकतो, त्यासाठी कोणते कोणते रूट आहे, ह्या गोष्टी माहिती असणं हे आपल्यासाठी काळाची गरज आहे. म्हणजे हे अधिकारी जेव्हा तुम्ही बनाल तर तुम्हाला ह्या गोष्टी मेन्शन केल्या सिलेबसमध्ये मेन्शन करण्यामागचं कारण काय की तुम्हाला या गोष्टी माहिती राहिल्या पाहिजे. जर माहिती असेल तर तुम्ही योग्य प्रकारे डिसिजन घेऊ शकता. त्याच्यामुळे हे सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे. त्यानंतर जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण. आता दक्षिण आशिया किंवा भारतीय उपखंड ह्यासह जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय, तृतीय उद्योग जे जबाबदारी असणारे घटक भारताचं. आता जागतिक क्रमाचे प्रमुख संसाधन आहे. समजा पेट्रोल झालं, डिझेल झालं, त्याचं सोने झालं, त्याच्यानंतर क्रूड ऑइल झालं, ह्या ज्या गोष्टी आहेत ते जगामध्ये ते समधीकडे ते फ्लो करत असतात. तर आपण त्याच्यानंतर त्याचा उपयोग करून आशिया खंडामध्ये कुठं आहे, तर भारतातील खंडामध्ये कुठं कुठं कसं आहे बाबा, त्याचा कसा लिंकेज लावता येते आणि त्यात समजायचा लिंकेज करून प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय औद्योगिक क्षेत्रामध्ये जे आपली जबाबदारी आहे बाबा, आपण हे एकाची देवाणघेवाण केल्याच्यानंतर आपण जगामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. तर एकूण एकावर डिपेंडेंट असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणे कळायची गरज आहे. त्यामुळे हे आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन करण्यात तुम्ही ते वाचलं पाहिजे. ते वाचून तुम्हाला माहिती असलं पाहिजे कुठं प्रॉब्लेम काय आहेत, ते कसं आपला सिलेबस म्हणजे ते कसं आपला सायमल्टेनियसली वापरता येईल. मग त्याच्यासाठी आपल्याला भारतीय देश इकॉनॉमिकमध्ये ग्रोथ करण्यासाठी प्राथमिक, सेकंडरी, थर्ड स्टडीमध्ये कसं कॉर्डिनेशन करता येईल, त्यासाठी जगाच्या भूगोलासोबत आपल्याला कनेक्ट करता आलं. पण त्यामुळे हे सिलेबसमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचं कसं वितरण करता येईल, पण त्याचा आपला उपयोग कसं करून आपल्या भारतामध्ये लोकांचे राहणीमान कसं सुधारता येईल, ह्याच्यामुळे ह्या गोष्टी माहीत असणं कळायची गरज आहे. त्यामुळे हे सिलेबसला मध्ये मेन्शन करायचं. ते आपल्याला इत्तंभूत इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. आजूबाजूच्या गोष्टी काय आहेत बाबा, आपण सिलेबसमध्ये फक्त सिलेबस वाचायचं नाही, आजूबाजूच्या गोष्टी म्हणजे 365मध्ये आपण ते बघलं पाहिजे बाबा काय काय होऊ शकते. आणि तुम्ही राज्यसेवेच्या क्लासमध्ये अधिकारी होता तुम्हाला हे 365मध्ये बघणंच असं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही काय नाही जस्टिस देऊ शकता ज्या पोस्टवर तुम्ही काम कराल त्यानंतर. आता जॉग्राफीमध्ये फक्त जॉग्राफी नाही, जॉग्राफी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन असतात. ते उदाहरणामध्ये झालं भूकंप झालं, सुनामी झालं, ज्वालामुखीचे हालचाली झाले, चक्रीवादळ झालं, इत्यादी महत्त्वाचे भूप्राकृतिक घटना झाले, भौगोलिक वैशिष्ट्ये झाले आणि त्याचे स्थान, महत्त्वाचे भौगोलिक वैशिष्ट्ये, जलाशय आणि हिमनगसह तसेच वनस्पती व प्राणी यांच्यामधील बदलते परिणाम. आता हे मेन्शन करण्यामागचं काय बा, जॉग्राफी म्हणले तर फक्त जॉग्राफी येत नाही, त्याच्यामध्ये आलं भूकंप आलं, सुनामी आलं, ज्वालामुखीची हालचाल आली, चक्रीवादळ आली, हे प्राकृतिक घटना आहेत. ह्या प्राकृतिक घटना असल्याच्यानंतर ह्याच्यावर काय परिणाम होतो बाबा, जे तुम्ही जर सिलेबसमध्ये मेन्शन केलं असतं त्याच्यामध्ये मेन्शन केलं असतं बाबा. इथं असं समजा भूकंप झाला असलं, भूकंपामुळे काय काय होऊ शकतं, मग प्रायमरी स्टेज, सेकंडरी स्टेज, थर्ड स्टेजमध्ये आपण काय काय स्टेप घेतल्या पाहिजे. ह्याच्यामुळे हे स्टेप तुम्हाला जर माहिती असेल, इन्फॉर्मेशन तुम्ही अधिकारी म्हणून जेव्हा तुम्ही फील्डमध्ये काम करा, तुम्हाला ह्या गोष्टी जर फेस करण्यात आले समजा, तर तुम्हाला ह्याच्यावर जर वाचून जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत होती ना. मग ते सिलेबसला ठेवण्यामागचं कारण काय, तुम्ही अधिकारी म्हणून जेव्हा त्या फील्डमध्ये जाल तर तुम्हाला या गोष्टी प्रॉब्लेम करणारच आहे, फेस करावं लागणार कधी ना कधी. तर तुम्हाला हे जर इन्फॉर्मेशन अगोदर टप्पे जर माहीत असेल तर तुम्ही हे ॲक्शन करून तुम्ही ते होणारी हानी किंवा जगामध्ये जे होणारं आपल्या भारताचं नुकसान असेल किंवा जगामध्ये होणारं नुकसान असेल, जेव्हा सुनामी, चक्रीवादळ, उदाहरणामध्ये समजा सांगतात 1993चा किल्लारी भूकंप झाला, कच्छचा भूकंप झाला, ह्याच्यामध्ये जेव्हा आपण आपल्याला ते डॅमेज होते, ते डॅमेज कसं होत असेल, तुम्ही अधिकारी म्हणून जेव्हा फील्डमध्ये काम करत असेल तुम्हाला ह्या गोष्टी फेस करताना तुम्हाला जर सिलेबसमधला प्रत्येक जर टॉपिक तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत असेल, म्हणजे त्याचा उपयोग काय केलं पाहिजे, त्याचे स्टेप काय घेतलं पाहिजे, भारताच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम कोणत्या असल्या आहेत बाबा, त्याच्यामुळे काय उपयोग केला पाहिजे, ह्या जर तुम्हाला इन्फॉर्मेशन जर असेल तर तुम्ही योग्य प्रकारे त्याला जस्टिस देऊ शकता. आणि देशामध्ये तुम्ही एक अधिकारी म्हणून जाऊन तुझं स्वप्न असते बाबा समाजामध्ये कॉन्ट्रीब्युशन करणं, ते कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी तुम्हाला हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. पण तुला सिलेबस चौफेर 365मध्ये तुम्हाला ते पाहता आलं पाहिजे. त्याच्यामुळं कसं असते, तुम्हाला प्रत्येक व्ह्यूमध्ये बघण्याचा दृष्टिकोन तुमचा तयार होतो. त्याच्यामुळं तुम्ही एक चांगला जबाबदार नागरिक म्हणून किंवा चांगला एक अधिकारी म्हणून तुम्हाला जर काम करून रूपाला यायचं असेल, तुम्हाला हे सिलेबस असणं महत्त्वाचं आहे. आणि सिलेबस जर तुमच्याकडे असेल तर इझी प्रकारे तुम्ही प्रिलिम टॅकल करू शकता. आणि कसं आहे, सक्सेस म्हणजे अभ्यास करणं आहे की आता बघा, फेल्युअर आणि सक्सेस लोकांमध्ये फरक असतो. सक्सेसवाला जो माणूस असतो तो आपल्या चुकावर दुरुस्तीवर ते कार्य करत असतो आणि तो सोफेअर लक्ष ठेवत असतो आणि त्याच्यानंतर तो सिलेबस इत्तंभूत माहिती असते, त्याच्यामुळे तो सक्सेस. आणि सक्सेसवाल्याच माणसं काय, एक तर त्याला सिलेबस माहीत नसतो, त्याच्यानंतर त्याला क्वेश्चन पेपर माहीत नसतात, त्याच्यानंतर विचार करण्याची क्षमता नसते. आता असे बरेच स्पर्धा परीक्षा पोरं आहेत की त्याला राज्यसेवेची तयारी करतात पण त्याला सिलेबसच माहीत नाही बाबा, प्रिलिमचा काय आहे, मेनचा कसा आहे. तर तुम्हाला जर जर तुम्हाला घर जर बांधायचं असेल एक्झाम्पलमध्ये, तर तुम्हाला ते बेस पक्का करावं लागतं. बेस पक्का करण्यासाठी तुम्हाला काय इटं लागतील, त्याला किती माप आहे तुमचा, किती बाय कितीची तुम्हाला घर बांधायचं आहे, त्याच्यानंतर त्याला काय बेसिक तुम्हाला बेसिक काय हे लागणार आहे बाबा, कच्चा माल लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बिल्डिंग कशी करायची आहे, किती दिवसासाठी करायचं आहे, कसं राहायला पाहिजे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला ते कच्चा आराखडा तयार करा. तसंच सिलेबसमध्ये तुम्ही वाचल्यानंतर तुमच्याकडे कच्चा आराखडा तयार होईल. त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याच्यावर आउटपुट देत असाल तर पक्का एकदम होणार. त्याच्यानंतर तुम्ही अधिकारीमध्ये तुम्हाला स्मूथली फंक्शन करताय. त्यामुळे सिलेबस वाचणं हे महत्त्वाचे
महत्त्वाची गरज आहे. त्यामुळं आपण सिलेबस वाचतो. आता इन्स्पायर अकॅडमीचं कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं एकच म्हणणं आहे की बा आपल्या ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतात त्याला मोठ्या मोठ्या कोचिंगचे त्याला पैसे प्रोव्हाइड करत नाही. आता मी पण ॲस्पायरंट असल्यामुळं मला माहिती आहे बा आपला काय खेड्यातील लोकांना काय प्रॉब्लेम होतो किंवा मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम होतो, तर ते प्रॉब्लेम काय फेस करता येतील. आता मी बी ॲस्पायरंट असल्यामुळे मलाही माहिती आहे की काय प्रॉब्लेम फेस होतात. आताचं एक्झाम कशी आहे, पहिल्याच्या एक्झामच्या आताच्या एक्झाममध्ये लय गव्हर्नमेंटचे जमीन आसमानचं आहे. आपला जर सिलेबस जाता व्यवस्थित माहीत असेल, प्रश्नपत्रिकाचा चांगला हाताळत असेल तर त्याचा उपयोग होतो आणि लवकर पुन्हा अधिकारी बनण्यासाठी आपल्याला त्याला एक महत्त्वाचं टूल असते. तर म्हणजे आम्ही एक सोशल हे म्हणून आपलं सोशल कॉन्ट्रिब्युशन म्हणून आम्ही ही गोष्टी करतो. त्याच्यामुळं कसं आहे तुम्हाला पण ह्या गोष्टीत पार्टिसिपेट केलं पाहिजे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. भविष्यामध्ये तुम्ही पण अधिकारी व्हायची आमची इच्छा आहे. आणि याच्यानंतर आपण एक आपण असा एपिसोड घेऊन प्रत्येक GS 4पर्यंत घेणार आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्नपत्रिका सुरू करणार आहे. याच्यामुळं आमचं एक स्वप्न आहे किंवा महाराष्ट्राच्या पोराचं अधिकारी बनण्याचं, खेड्यागावातली पोराचं अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय कॉन्ट्रिब्युशन करता येईल म्हणून एक ॲस्पायरंट म्हणून आम्ही ह्याचा कॉन्ट्रिब्युशन काय तरी तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करावा, सबस्क्राईब करावं एवढीच इच्छा आहे. एवढं बोलून मी माझं सिलेबस थांबवतो. जय महाराष्ट्र.